गुड मॉर्निंग फ्रेंड्स. या आजच्या तासामध्ये आपण हे पाहतो आहोत की मग सेंटेन्स म्हणजे काय. सेंटेन्सला आपण मराठीमध्ये वाक्य असं म्हणतो. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सेंटेन्स बघूयात आपण. मी 2 डेफिनेशन द्यायचा प्रयत्न केला. अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स. मी जेव्हा एखाद्या शब्दांना ब्रॅकेट्स करतो किंवा अंडरलाईन करतो तर तिथे तुमचं लक्ष काळजीपूर्वक द्यायचं आहे. तोच भाग त्यातला अत्यंत महत्त्वाचा असतो. सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स. ग्रुप म्हणजे काय? समूह. कशाचा समूह? शब्दांचा. मग अ सेंटेन्स इज वाक्य आहे काय? शब्दांचा समूह आहे. शब्द एकत्रित करायचे याला वाक्य असं म्हणतात. पण वेगवेगळे शब्द नुसतेच एकत्रित करून शेवटी फुलस्टॉप दिला म्हणजे वाक्य होतंय का? नाही. ही गोष्ट महत्त्वाची आहे. विच मेक्स कंप्लीट सेन्स. शब्दांचा असा समूह की जो आपल्याला काही परिपूर्ण अर्थ प्रदान करतो. आलंय का लक्षात? ही व्याख्या नीट लक्षात घ्या. अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स. वाक्य म्हणजे शब्दांचा समूह परंतु जो आपल्याला पूर्ण अर्थबोध देतो, कंप्लीट सेन्स देतो. अ ग्रुप ऑफ वर्ड्स त्याला आपण सेंटेन्स म्हटलंय ग्रुप ऑफ वर्ड्स और अ वर्ड. एखाद्या वेळेस शब्दांचा समूह असेल किंवा एखाद्या वेळेस फक्त एखादा शब्द असेल परंतु तो एखादा शब्द किंवा शब्दांचा समूह आपल्याला दॅट एक्सप्रेसेस अ कंप्लीट थॉट. एक्सप्रेस व्यक्त होणे, बरोबर आहे. जर तो शब्दांचा समूह किंवा एखादा शब्द आपल्याला परिपूर्ण विचार देऊन जातो, आपल्याला त्यातून माहिती प्रदान केल्या जाऊ शकते किंवा एकतर कंप्लीट थॉट किंवा कंप्लीट फिलिंग, मनातली भावना और आयडिया, एखादा कंप्लीट असणारी कल्पना, विचार, बरोबर आहे. तर त्या गोष्टीला आपण सेंटेन्स असं म्हणतो. बऱ्याच वेळेला आपण मे आय कम इन सर म्हणतो आणि मग सर आपल्याला म्हणतात कम किंवा कम इन. एक शब्द किंवा 2 शब्द सुद्धा वाक्य असू शकतं आणि आज्ञार्थी वाक्यामध्ये तर नक्कीच असू शकतं, बरोबर आहे. ओके. सेंटेन्स युजली कंटेन्स. सेंटेन्समध्ये युजली काय असतात? तुम्ही तर म्हणसाल सेंटेन्समध्ये युजली काय तर शब्दच असतात. हो रे बाबा, नो. परंतु सेंटेन्स जेव्हा आपण फॉर्मेशन करतो त्यावेळेस त्या वाक्यामध्ये आलेले शब्द हे एकतर सब्जेक्टचं म्हणजे कर्त्याचं किंवा प्रेडिकेटचं म्हणजे विधेय जे आहे याचं काम करत असतात. तुम्हाला माहिती आहे का सब्जेक्ट म्हणजे काय? विषय नाही, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, मॅथ, इंग्लिश, मराठी. सब्जेक्ट म्हणजे कर्ता. वाक्यात हा कृती करण्याचं काम करत असतो. आणि हे जे प्रेडिकेट असतं ना हे फार डेंजर असतं. कारण जसं ट्रॅक्टर आणि त्याच्या पाठीमागची जी लॉरी असते ती महत्त्वाची असते की नाही. कर्ता आणि प्रेडिकेट विधेय. मग सब्जेक्ट म्हणजे वाक्यामध्ये आलेला असा शब्द की जो कृती करण्याचं काम करतो त्याला आपण कर्ता असं म्हणतो. आणि प्रेडिकेट म्हणजे विधेय. या विधेयामध्ये कशाकशाचा समावेश होतो? या विधेयामध्ये शिल्लक राहिलेला सर्व भाग, ज्याच्यामध्ये व्हर्ब येतं, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट येतं, त्याच्यानंतर फ्रेज येते, त्याच्यानंतर क्लॉज येऊ शकतो. हे सर्व भाग त्या प्रेडिकेटमध्ये. तुम्हाला माहिती आहे का या दोन्हींच्या संदर्भात? कारण माहिती असलं ना तर माणसाचा कॉन्फिडन्स वाढतो आणि माहिती जर नसलं तर माणसांनी ती माहिती करून घ्यावं आणि मग कॉन्फिडन्स वाढवावा, बरोबर आहे. मग बघूयात आपण या पुढच्याच लागून असलेल्या भागात सब्जेक्ट काय आणि प्रेडिकेट काय. सेंटेन्स कंटेन्स सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. सब्जेक्ट मीन्स अ डुअरर ऑफ द ॲक्शन, ज्याला आपण कृती करणारा असं म्हणतो. अँड प्रेडिकेट इट इज द रिमेनिंग पार्ट ऑफ अ सेंटेन्स बट इट कंटेन्स व्हर्ब, ऑब्जेक्ट, क्लॉज, फ्रेज, राईट ॲज. सो फर्स्टली इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न about what is meant by subject first. So I have written the definition in English as well as in Marathi. See first, what is meant by subject? It is a part of the sentence. Firstly, got it? It is a part of the sentence. That's why we are learning it.
देन आफ्टर विच कंटेन्स, ज्याच्यामध्ये समावेश असतो कोणाचा, विच कंटेन्स नेम्स ऑफ द पर्सन, पर्सन व्यक्ती आदमी, ओके, नेम ऑफ द पर्सन और एनिमल और एनीथिंग एल्स, like as any name of animal or name of anything, like as pen, pen is the useful thing in our life, like as mobile, if we are using mobile, if the subject of the sentence, then we can form such sentence, mobile is a useful thing in the life of mankind, like as mobile subject, okay. And names of the person, it may be noun or it may be pronoun in the position of subject, like as the name of a person, like as Anil, Joy, Rashmi, Ramesh, these are the name of the person, we can say proper noun. But pronoun, as per as the subject is concerned, it may varies, like as he, she, it, they, you, like as, okay. Name of the animal is also there and name of the thing is also there, means it contains the name of a person, animal or thing. The last remaining thing is that about whom the speaker is speaking. Whenever we people are speaking with another persons, we are speaking about the another thing. So if we speak about the another person, then the name of that person is a subject in that sentence, okay. So see here in Marathi also there is a definition. कर्ता म्हणजे वाक्याचा असा भाग की ज्याच्या विषयी वक्ता बोलतो, ज्याच्या विषयी जो स्पीकर आहे, वक्ता जो आहे तो बोलतो व त्याने कोणती कृती केली हे सांगतो. कोणी, सब्जेक्टनी काय कृती केली किंवा तो काय म्हटला, तो कसा आहे हे सांगायचं काम सब्जेक्ट वाक्यातला करत असतो. उदाहरणार्थ पहा, वाक्याचा असा भाग की ज्याच्याविषयी वक्ता बोलतो. हे एक वाक्य घेतलं आपण इंग्लिश मधलं, अनिल इज अ व्हेरी क्लेव्हर बॉय. वन पर्सन स्पीक विथ अनदर पर्सन अँड ही इज गोइंग टू टेल दॅट पर्सन दॅट अनिल इज अ व्हेरी क्लेव्हर बॉय. कोणाविषयी बोलतोय स्पीकर? अनिल विषयी बोलतोय. देन अनिल इज द सब्जेक्ट ऑफ धिस सेंटेन्स. ओके, गॉट इट? ओके, सी नाउ नेक्स्ट सेंटेन्स. कोणती कृती केली हे सांगतो. रतन ड्रिंक्स अ ग्लास ऑफ मिल्क. रतनने केलंय, काय कृती केली आहे? ड्रिंक, पिण्याची कृती केलेली आहे. बरोबर आहे. मग ज्याने कृती केली तो करता, म्हणून रतन या ठिकाणी सब्जेक्ट. ओके. मग आता या दोन्ही वाक्यामध्ये आपण पाहतोय की पहिले एक एक शब्द जे आहेत हे सब्जेक्ट आहेत. मग हे जे शिल्लक राहिलेलं वाक्य आहे हे काय आहे? ओके, दॅट इज द प्रेडिकेट ऑफ द सेंटेन्स. बघूयात आपण प्रेडिकेट म्हणजे काय, प्रेडिकेटचा आणखीन काय भाग आहे त्याच्यामध्ये. द रिमेनिंग पार्ट दॅट इज द प्रेडिकेट ऑफ द सेंटेन्स. हियर इज द डेफिनेशन. इट इज ऑल्सो अ पार्ट ऑफ द सेंटेन्स. Okay, predicate, it is also part of a sentence like as a subject. Subject is part of a sentence like as predicate is the part of the sentence, and it tells something about the subject. That is the most important thing. Predicate tells something about the subject. It contains verb. Pay your attention towards it. It contains, ज्याच्यामध्ये समावेश होतो कशाचा? verb, object, clause, phrase, proverb and punctuation marks also. That's why predicate is the important thing like as subject. It has equal amount of weight, we can say. Subject is equivalent to predicate. If only subject is there and predicate is not, then there is no any sentence remaining it. Because this predicate contains verb, object, clause, phrase, proverb and punctuations marks. विधेय म्हणजे कर्त्याविषयी जास्तीची माहिती देणारे शब्द होय.
वाक्यातला कर्ता आपण अगोदर बघून घेतलाय, जसं या दोन्ही वाक्यांमध्ये अनिल आणि रतन हे कर्ते होते. पण आता या दोघांविषयी जास्तीची माहिती देणारे शब्द जे आहेत त्यांना विधेय असं म्हणतोय. बघूयात आपण. इन दिस सेंटेन्स अनिल इज अ व्हेरी क्लेवर बॉय. आता आपण अनिल विषयी हे कसे माहिती देतात ते बघूयात. हु इज द बॉय? अनिल इज द बॉय मीन्स या शब्दानं सुद्धा आपल्याला माहिती अनिल विषयी दिली. हाऊ अनिल इज? क्लेवर, नॉट डल. ओके. हाऊ क्लेवर अनिल इज? व्हेरी क्लेवर. So these 2-3 words gives information about Anil. Like as this is verb is also gives information about Anil. Okay. In the next sentence we are going to learn that Ratan drinks a glass of milk. Okay. What Ratan drinks? Milk. How much milk Ratan drinks? A glass of. Okay. What Ratan drinks? Milk. Okay. So these drink, a glass of and milk, all these words gives some information about the Ratan or about the Anil. Means what? Remaining part of the sentence is as equivalent to the subject of the sentence, and it gives much more information about the doer of the action, that is the subject. So friends, in this video we have seen that subject contains, sentence contains subject and predicate. It is the doer of the action, but the remaining part, that is the predicate, it is also very important because it gives extra information about the subject, the action of that subject, and it is a very useful one to understand some information about the subject. If you are satisfied with such kind of videos which are very basic as well as such kind of knowledgeable, please share, like and subscribe this channel. Okay.